देख रहे हो मेट्रो न्यूज पिंच। धर्मांतराचे आरोप केले जातात, वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केले जातात, यात किती तथ्य आहे आणि पुन्हा यावर काय मत आहे? बघा, सर्वात पहिले तर आहे ना, ही केस जी झाली ना, याच्यातले मूळ जो आरोपी आहे ना दानिश, एक मिनिट थांबा रे. याच्यातला जो मूळ आरोपी आहे ना दानिश, त्याच्यावरती येतं हे इलिगेशन होते. तो आरोपी आहे काय आहे, तो येतं महिनाभरापासून आहे ना, तो सेंट्रल जेलला आहे. त्याच्यासोबत अजून एक आहे, ते दोन्ही लोक सेंट्रलला आहे. हे मॅटर आहे आजच का 12-15 दिवसापूर्वी का उजागर झालं. ही कुठंतरी आहे ना, तर हे नाशिक शहरातले वृक्षतोडी असतील, त्याच्यानंतर येतं माळाचं प्रकरण असेल, हे टेंडरच्या घोटाळ्यांचे हे असेल, खरात बाबा असेल, श्रीरामपूरला गुंजाळ बाबा त्यांनी जे रेप केस हे झालं, याच्यात काय होत होतं, सर्व येतं हिंदू समाजाचे कपडे येऊ राहिले आणि कुठंतरी येतं स्ट्रिप लिहून चालवायचं काम चालू होतं. मला सांगा, जेव्हा येतं ते दोन आरोपी, जे मुख्य आरोपी आहे, तुम्ही धर्मांतर हे ते जे म्हणता येते, ते लोक सेंट्रल जेलला आहे. त्याच्यानंतर येतं वराती मागून घोड्या आणायचे, त्या घोड्यांना नटवायचं तटवायचं आणि काहीतरी येतं बातम्या करून पुढं हे करायचं. एकाच पोलीस स्टेशनला पोलिसांना FIR घ्यायला जर आपण गेलो, FIR द्यायला, तर म्हणता बघा काय काही नाही करून घ्या, त्याच्याला आम्हाला काम वाढवलं. आणि 8-8, 9-9 FIR एकाच केसमध्ये 8-8, 9-9 FIR येत आहे. इतका आमच्या नाशिक शहराच्या पोलिसांकडं इतका टाइम लागून गेला. काय आहे, मुस्लिम समाज आहे ना, कधीच आहे ना तर कोणाला आहे ना तर जातीवादाच्या आणि याच्या त्याच्या नजरेने बघत. ऐकून घ्या, सर्व सांगता ऐका. टाळी एका हाताने नाही वाजत भाऊ. आणि जे पीडित महिला आहे ना, तिने कंप्लेंट कोणाच्या विरोधात केलेली आहे आणि त्याच्यानंतर सर्व टार्गेट केलेलं आहे. सर्व टार्गेट केलं. मी हे म्हणतच नाहीये का तो मुलगा चांगला आहे, जो गुन्हेगार आहे त्याला शिक्षा व्हायलीच पाहिजे. मी त्याला पाठीशी घालणारच नाही, कारण ते आमच्या रक्तात पण नाहीये. पण हे काहीतरी येतं तोटांड करून इकडं तिकडं हे ते मोर्चे हे, आणि त्याच्यात काय झालं, मुस्लिम समाजाचं नेतृत्व करायला कोणी नाही. आणि जे आम्ही ज्यांना हे केलं ते इथं पुढं राजावत नाहीये. आज मुस्लिम समाज आहे ना वाऱ्यावर सोडला गेलेला आहे आणि कोणी येतं पुढं यायला बोलायला नाहीये. आता प्रेम प्रकरणाचाच मुद्दा आहे तो. एक मुलगा आहे, त्याचं धर्मांतर झालेलं आहे, त्याने देखील तक्रार अरे भाऊ राजा माझ्या, आता आपल्या इथं पोलिसांनी सांगितलं का आम्ही साध्या वेशात गेलो. जेव्हा इथं ह्याच राजाला यांना इथं 2-3 दिवस इन्व्हेस्टिगेशन चाललं, त्यांना पाठवलं, ते परत जॉईन झाले कंपनीत. खाली करा. आणि ती टीम येते त्यांना येतं इन्व्हेस्टिगेशन त्यांचं करत नाही. मग इन्व्हेस्टिगेशन कोणाचं चालू होतं बाबा? कशाला एकतर्फी कामं वरतून येतं, प्रेशर येऊ राहिलं, त्याप्रमाणे काम होऊ राहिलं. 15-15 दिवस येतं फक्त TC चालू राहिली. इतका गंभीर गुन्हा आहे का तू? आणि हे जे टार्गेट केले गेले, ऐकून घ्या. अरे याच्यात खूप राजकीय प्रेशर आहे भाऊ, चालून वरतून सर्व प्रेशर. अरे भाऊ, मी गुन्ह्याबद्दल बोलतच नाही. तुम्ही आहे ना शब्दाला आहे ना तर फोडू नका, जो मुद्दा आहे त्याच्यावरच बोला. हे बघा, अहो खूप येऊ राहिलं मुस्लिम समाजाच्या लोकांवर आहे ना. आता पूर्ण समाज तुम्ही बघू राहिले, तुम्ही किती दिवसापासून कव्हरेज करू राहिले, आणि कोण मुस्लिम समाजाचं येऊ राहिलं पुढं सांगा मला? शंड आहे का सर्वे? पण पुढं तरी घाबरलेले आहे. तर नाशिक शहर आहे ना, तर आपण जर काही करू तर काही रिकामं काम, दंगल बिंगल, फक्त चापट चुपट मारल्या गेली, दंगल होईल हे होईल, त्याच्यासाठी आहे ना कोणी पुढे येत नाही. मुस्लिम समाज घाबरलेला भितरलेला समाज आहे.